हे गाईज गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग काढते. शॉर्ट व्हिडिओ मी आय थिंक 1-2 काढल्यात. तर झालं असं की पहिल्या आईला केलेलं अंबलेमध्ये ॲडमिट. म्हणजे आमच्या इथे अंबले हॉस्पिटल आहे, तिकडे ॲडमिट केलेलं. नॉर्मली कावील ती डॉक्टर बोलले होईल, होईल, होईल करून बोललो आम्ही ठीक आहे बोललो तर होईल. तर ती काय कावील कावील उतरली नाही. मग नंतर मग आईची 3 पॉईंटनी कावील वाढली. मग संध्याकाळी तिथून आम्ही आमले हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला आणि मग गेलो मेडिकवर हॉस्पिटलमध्ये, कारण की दुसरे डॉक्टर आहे तिथे जाण्याचा सल्ला दिला आम्हाला. तर आमचे म्हणजे आमचेच फॅमिली डॉक्टर होते, कुमार डॉक्टर, त्याही सल्ला दिला का तुम्ही मेडिकवरमध्ये न्या, तिथे होईल रिकवर वगैरे. तर मग तिथे गेल्या-गेल्या आईची झाली बीपी लो. मग सगळं एवढं घाईत झालं, की तुम्हाला म्हणजे आम्हाला कोणालाच अशी सूद नव्हती का बाबा हां, काय करायचं, काय नाही करायचं. लगेच मग ते बोलतात आम्हाला आयसीयूमध्ये टाकायला लागेल, बीपी लो आहे, आम-त्याम सगळं सांगितलं. आम्ही पूर्ण घाबरलेलो. पूर्ण असा दिवस आमचे जे आता हे गेले 8-10 दिवस आमचे असे गेलेत ना, नुसतं टेन्शनमध्ये काही बोलूच नका. नुसतं दवाखाना, दवाखाना, दवाखाना. आणि एकतर कसं होतं आयसीयूमध्ये टाकल्यावरती आईला म्हणजे असं टायमिंगनुसार त्यांच्याशी भेटा, बोला. ते पण म्हणजे त्यांच्या हेल्थसाठी म्हणजे पेशंटच्या हेल्थसाठी चांगलंच असतं. पण तिथे कसं म्हणजे आई बोलते मी अशी आई कधी अशी एकटी राहिली नाही. मग आईला तिथे टाकलं. मग आयसीयूमध्ये रोज जायचो, रोज यायचो, रोज दिवसभर असा एकही दिवस नाही गेला का आम्ही गेलो नाही. तर मी रोज जायची, रोज यायची आणि काल पण होती तिथेच हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी गेलेली मी. मग आता आमचे एकदम ओके मस्तपैकी आता आता आमचा पेशंट घरी येणार आहे. तर त्यासाठी मी आता जाणार आहे हॉस्पिटलमध्ये परत. तर ते सध्या गेलेत कामावरती. तर मी त्यांचे असं समजू नका, की त्यांचे चॅलेंज तेही अर्धवट सोडलेत म्हणून. एखाद दिवस ते नाही गेले. बाकी रोज जातात. 10 दिवस त्यांचे कधीच कंप्लीट झाले. असं पण नाही की नाही झाले म्हणून, कधीच कंप्लीट झाले. तर बघू आता ते आता सध्या तर मी आता इथे फ्रेश होते. हेच सगळं एवढे दिवस ब्लॉग तर ह्याच कारणामुळे येत नव्हता, की आता दवाखान्यात होतं, मग काय काढायलाच भेटत नव्हतं. आणि त्यात म्हणजे माझं मनच नव्हतं लागत ब्लॉग काढण्यामध्ये. तरी पण मी असे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवल्यात. तर त्या मी आता लेट पोस्ट करील, पण करील. हा व्लॉग पण भरपूर लेट येईल. अ, असं मला वाटतंय, पण मी असं लेट नाही करणार. लवकरच व्लॉग टाकेल. तर बघू आता कसं काय होतंय. आता भरपूर जणांनी मला विचारलं, "आई कशी आहे? आई कशी आहे?" आता आई एकदम ओके आणि मस्त आहे. आता काही टेन्शन नाही. आता मस्तपैकी आता आई येणार आहे घरी. तिला झालंय का मी कधी येते घरी, कधी येते घरी. तिला आता घरी आणू. बघू कसं करतात. आत्ता आत्ता जर गेलो 11-12ला तर संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज होईल. तर आणखी डॉक्टरांचं हे पेपर, ते पेपर, हे करता थोडाफार वेळ घेतातच. तर सध्या तर आता मी इथली घरातली सगळी कामं आटपते आणि मग निघू आपण. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. तर आताच मी फ्रेश वगैरे झाली आणि एकीकडे आमचा युवा पितोय दूध मस्त वेगळी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता मी दवाखान्यात जाईल, तर थोड्या टायमात मी जाईलच. निहारिकाची तयारी वगैरे करून देईल आणि मग जाईल. तोपर्यंत सगळा पसारा वगैरे ह्यालाय तो सगळा आवडते, कारण की तिचा टिफिन वगैरे आहे सगळं. आणि एकीकडे आमची निहारिका पण कपडे वगैरे घालते, स्कूलची तयारी करते. म्हणजे मस्तपैकी आता स्कूलची तयारी वगैरे केली का मग ती स्कूलला गेली का मग मी दवाखान्यात जाणार. तोपर्यंत एकीकडे लावली आहे नवेला आणि आमचा साहेब घाबरतोय. कसा घाबरतोय? हो, नाही घाबरत. हो, युवान एनाबेलाला एनाबेला कुठे आहे? कुठे आहे? बघा. आणि इकडे आमची तयारी चालली आहे स्कूलची. तर चला पटापट पटापट आवरू आणि मग जाऊ आपण दवाखान्यामध्ये. तर चलो. तर तुम्ही बघू शकता याची मस्ती. काय कुठे चढतोय सारखा असा? हो. हा का? ए खाली उतर. किती हाईट वरती थांबलाय बाबा तो. युवान खाली उतर पहिले. खाली उतर. ए तू नको काय शिकूस तसं काय. अजिबात नको काय तसं शिकूस. पहिलेच सांगतो.
काय रे आगाव, काय रे आगाव आगाव. इकडे ते पण आलंय इव्हन बघा. घेतलं आम्ही जेवायला आणि इकडे इव्हन बघा. सर आता मी रेडी वगैरे झाली आणि इकडे आईचे कपडे वगैरे घेतलेत, कारण की जर तिथे सांगितलं लगेच जर डिस्चार्ज दिलाच तर मला लगेच ते कपडे वगैरे काहीच नाही, मी इथून माझ्याकडे होते आईचे ते घेतले आणि आता आम्ही निघतोय. तर चला युवनला पाठवलं मी वरती आणि निहारिका पण गेली स्कूलला. आता बघू तिथे काय सिच्युएशन आहे, कसं काय. अजून एक रिपोर्ट काढायची आहे, डॉक्टर बोलले अजून एक रिपोर्ट काढून मग तुम्हाला चेकअप हे देऊ, डिस्चार्ज देऊ. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. मेडिकलमध्ये फार प्लेसमेंट झाला त्यासाठी चालू आम्ही हॉस्पिटलमध्ये. इकडे आहे असं हॉस्पिटल आणि इकडे आहेत ते, आणि आज बघू आमचा पेशंट घरी जाणार आहे. बघू कसं काय, अजून नक्की नाही, तर तिथे गेल्यावरती समजेल. आता आम्ही डॉक्टरांच्या कॅबिनच्या इकडे आणि इकडे थांबले. आता डॉक्टरांशी बोलायचं, बघू कसं काय. डॉक्टरांशी भेटून वगैरे आम्ही आलो एक कॅन्टीन मध्ये, कॉफी वगैरे पितो. आणि असं इकडा खालचा एरिया मस्त देखील कॉफी घेतात. कॉफी वगैरे काम करता का. आमचा पेशंट असं बसलाय आणि इकडे आहे साई. हे आणत होती, मीच ना आणून दिला. आता आमच्या पेशंटला लागली भूक. गाईस तर आता आमच्या आईला डिस्चार्ज वगैरे भेटतंय ना असं इकडे आता हॉस्पिटल बघू शकता. आता मस्तपैकी आमचा पेशंट जाणार आहे घरी आणि आम्ही बॅग बिग पॅकिंग बिकिंग सगळी चालू आहे आमची इथली. आणि ते गेलेत बिलिंगच्या इकडे, प्रगतीचा पण येतात. वहिनी पण येत होती, वहिनीला बोलू नको येऊ सध्या, बोल आता परत सोडतायत तर मग कशाला बोलू सगळी. तर मग आता बघू कसं काय. बिल काय बोलूच नका, गेस करा बिल किती झाले असेल इथे. तर जाऊ दे, पेशंट रिकवर झाला ना ते बेस्ट. बिलिंगचा काय नाही, बिलिंगचा आपण कसं तरी मॅनेज करतो, पण पेशंट रिकवर झाला यालाच महत्व. आमचा पेशंट मस्तपैकी रिकवर झालाय. त्याला घाई झाली आमच्या पेशंटला, कधी घाई कधी घरी जाते आणि भूक पण लागली आहे. मग प्रगतीला बोलली घरीच जेवायला वगैरे घेऊन ये, ती येते. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. आता आई बसले लाडू खाईत आणि इकडं एक माणूस बसला असा, आणि इथं पेशंट मी झाले सध्या. पेशंटच्या बेडवरती मी आहे. आता बघू थोड्या टाइममध्ये बिल वगैरे येईल, मग आम्ही इथून निघू. आईची आता एक्सरसाइज चालू. तुमची नाही चालली, आईची चालली एक्सरसाइज. तुम्ही काय करताय. सर्दी झाली येईल 100 बाहेर. सर्दी झाली बोललो मला. हा मग माझ्याकडे रुमाल विमाल आहे. हो नाही गावठी. हट, मी गावठी, मला कोण बोलणार पण नाही गावठी. चल बे. गाईस तर बघा आता मॅडम आल्या आहेत. आई पण आता जेवली आणि झोपली. इकडे वहिनी पण आहे. अजून काय डिस्चार्ज होईत ना आमचा, अजून टाइमपास चाललाय सगळा, बिलिंग बिलिंग होता होता. गाईस तर आता आमचा डिस्चार्ज वगैरे झालाय, तुम्ही बघू शकता इथे सगळ्या बॅगा बिगा भरल्यात आणि गोळ्या वगैरे आता बघून आल्यात. आणि आता मी निघतो इथून, तर चला. चाललाय घरी. घरी जाऊ. काहीच तर बघू शकता पेशंट घरी निघलाय. असं काय आमचा तिथे दवाखाना होता आणि इकडे आम्ही. मॅडम आता घरी का तुम्ही पण. आता बाय बाय हा, लवकर येऊ नका हा. त्यामुळे मॅडम तिकडे बसलेत पिशवी शोधून. चला आता आमच्या पेशंटला घरी सोडलाय, आता जा घरी चला. त्याला आता आई आली आणि याला ताप भरलाय. काय रे, काय रे, काय झाला. एकदम म्याव म्याव झालाय. ही बघ ही मामाली बघ. क्लास नाही का तुला. कोण घेऊन जाईल. चला आता बाय बाय.
जा मग. आता वहिनीसना पण आम्ही सोडलं दवाखान्यात ना, आता आम्ही चाललो घरी. तर चला आता घरी गेल्यावरती बघू. युवन भरपूर रडतो. आम्ही तिथे गेलो तवशी रडतो, आज माहितच नाही तो. तर चला बघू घरी गेल्यावरती युवनचे काय रिएक्शन आहेत. तर आता या आणलेला चायनीज आणि नूडल्स तो घेतले मी खाऊन, आणि तिथे निहारिका पण चालली क्लासला, हे पण चालू कामावरती. तर चला सगळी गेले, ते पण गेले, निहारिका पण गेली क्लास. आणि आमचे अगाऊ टीव्ही बघतोय इकडे, आणि मी इकडे सगळं झाडून वगैरे काढलंय. आणि आता इकडे भांडी वगैरे सगळी घासून घेते, कारण की भरपूर सारा पसारा होता तो सगळा आवडते. आणि मग नंतर आराम करू. एक साईडला मशीन पण लावली आणि एक साईडला टीव्हीचा आवाज एवढा आहे का माझा आवाज येत पण नसेल. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. काहीच तर आता घरातली सगळी कामं माझी आटपलेली आहेत. आणि एकीकडे मी आता चिकन, आज पण चिकनच घातलंय. नाही, एकीकडे घातलंय भात, आणि दुपारीच घातलेला होता तो भात. आणि इकडे आमची मॅडम बघू शकता तुम्ही, क्लासची आलेली आहे. आणि इकडे घातले लोटे चोकी पाय. सगळी कामं झालेत, आता फक्त आराम करत आहे. आता बसतो, आणि ते पण का अजून आले नाही. ते आले का मग भेटू तुम्हाला. आणि आता आमची आई ओके हॉस्पिटलमधून आणले आणि गेले, म्हणजे जवळजवळ 12 दिवस, आजचा 12वा दिवस होता. आज डिस्चार्ज भेटला, म्हणजे पहिले आमलेमध्ये, आणि आता नंतर मेडिकवर मध्ये होती. तर भरपूर दिवस बाबा आईच्या मागं होतो. आणि आता फायनली रिकवर झालेली आहे. थोडाफार विकनेस आहे, तो राहिलाच डॉक्टर बोलले. आणि आता ओके झाले, आता बरं वाटतंय जरा. आता आम्ही जरासं टेन्शन फ्री झालो, आणि सगळं ओके, तर बरा वाटला. आणि लवकरच आमचा कुठेतरी जायचा प्लॅन आहे, तो तुम्हाला समजेलच. पण अजून 2-3 ब्लॉग जातील, नंतर समजेल कुठे जायचा प्लॅन आहे तो. आणि आता आमची निहारिका पण अभ्यास करणार आहे, आणि युवान गेलाय वरती. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. चाललेलो युवानला वरती घ्यायला. आता आम्ही चाललो घरी, त्यांची युवान झोपलाय. चला गाईस, तर बघू शकता इकडे युवम पण झोपला, इकडे निहारिका पण झोपली. आणि आता मी पण त्यांची यायची वाट बघते. अजून 11 वाजले तरी ते का अजून आले नाही. तर बघू कधी येतात. तर चला ते आल्यावरती दाखवते तुम्हाला. तर ते पण आले, आणि आता आम्ही चाललो ATM मध्ये कॅश टाकायला, कारण की उद्या आहे EMI. आता आमच्या लक्षातच नव्हतं मागास धरून, आणि आता ते आले तिकडे. उद्या EMI लक्षात तरी का आहे हो. माझं चालत ATM मध्ये पैसे टाकायला. मॉर्निंग रात्री आम्ही आलो, अकाउंटला पैसे वगैरे टाकून. इकडे आम्ही थोडं चहा, एकीकडे बटाटे उकडते, कारण की आलू पराठा वगैरे बनवते निहारिकाला स्कूलला. आणि पटापट वगैरे सगळं बनवून घेते, आणि नंतर मी ते तुम्हाला अजून फ्रेश तर नाही झालो, पण डायरेक्ट किचन मध्ये आले, कारण की टाइम झालाय. तर चला वगैरे माझ्या तुम्ही बनवून ठेवलेल्या होता. आता मी येते खाऊन, हे सगळे खाऊन घेतले आहे. पनवेलला युवांचे कपडे वगैरे चेंज करायचे. चल जुडिओला तर युवा ऐकत नाही. पुढ घाल, पुढ घाल. कोण आंटी? दीदीला येड्या बुट कुठे? ए बुट घाल चल. कोणाला घेते एवढं? युवांचे कपडे वगैरे चेंज केले, आणि इकडे त्यांचे दोघं पण मम्मी आणि ते मी काम चालू गाडीत बसायला. ते येतील. तर आता मच्छी मार्केटला मम्मी गेले मच्छी आणायला तिकडे, आणि आता मी इकडून चकल्या वगैरे घेतल्यात ना, युवान खातोय. हे गाईस, तर आताच आम्ही पनवेलशी वगैरे आलो, आणि आता जेवलो वगैरे, आणि आता थोडासा याला झोपवते युवानला. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. आणि अजूनपर्यंत कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की जाऊन करा लवकर. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तर चला, आणि इकडे याची मस्तीच मस्ती चालू आहे.